अरे अरे खेळायला जायचं नाहीये का? नाही. का रे, किती मित्र आहेत तुझं खाली? आई कधी येणार आहे? येईल रे थोड्या वेळात. आई आली. अरे गुड. 1 2 3.5 3. अभ्यास झाला? हो झाला. आता आईस्क्रीम. येस, जायचं तर प्रॉमिस. अगं तुझ्याच वाटेकडे डोळे लावून असतो. खाली सुद्धा खेळायला जायला मागत नाही. हो का रे? हॅलो. हॅलो. हा बोल सुरेश. माझी बहीण आली अमेरिकेहून. तिला तुला भेटायचंय. कोण, नंदा? हो, ती आणि तिचा नवरा. आज रात्री जेवायला बोलवलंय तुला. तुला अवघड वाटत असेल तर जाऊ दे. नाही, जाऊया ना. ओके, मग मी येतो रात्री 8 वाजेपर्यंत न्यायला तुला. कुठे बाहेर चाललीस? त्याची बहीण आली आहे अमेरिकेहून, नंदा. अगं मग जा की. एवढी विचारात का पडलीस? आई, पुन्हा आता हा नवा गडी, नवं राज्याचा खेळ जमणार आहे का मला? मनू, आई, मी एकदा खेळून बाद झाली आहे. आता परत जाऊन त्याच्या नातेवाईकांना भेटणं म्हणजे आजपर्यंत जे आम्हा दोघांमध्ये होतं ते अधिकृतपणे जाहीर करणं. अगं पण हे कधी ना कधी तरी होणारच होतं. आई, मी चुकत तर नाहीये ना? मनू, काय हा वेडेपणा? चल तयार हो बरं. आर्य, फटाफट संपव ना बेटा. घे, नको. खा ना. नेहमीचा कार्यक्रम आहे हा त्याचा. अरे आटप रे पटकन, आईला बाहेर जायचं. एक घास प्लीज. नको. खा रे. नको. एकच घास. शाबास. या या या. हाय आर्या. ए, ही बघ रिया. आणि रिया, हा बघ आर्य. आणि ही तुझी आंटी. चल निघायचं. हो, मी तयारच आहे. मी पण येतोय. चल ना, उशीर होतोय. आर्यला न्यायची इच्छा दिसत नाहीये. रोज नेतो, मग आज काय झालं? त्या लोकांना आर्यबद्दल माहिती आहेच की. चलतेस ना. हो. मला बूट घाल. तुझ्या शंकरला लेट होतंय. नाही, त्याला नेलं असतं ड्राईव्हला, पण सगळेजण जेवायला वाट बघत असतील. कशाला पण, तो राहील ना माझ्याकडे. नो. आर्य, ए आर्य. मनीषा.
काय आहे? किती वेळ खाली यायला? खूप थकलेली दिसतेस. बरंच काम होतं का? मनीषा, मी तुला विचारतोय. मनीषा, तो मैं सबा आंटी के यहाँ दावत में आने के लिए कहा था, तुम क्यों नहीं आई? मैं तुमसे कुछ पूछ रहा हूँ मनीषा. बच्चा सो रहा है. पहले जवाब तो, क्यों नहीं आई? मुझे तुम्हारे रिश्तेदारों से घुटन होती है. जब तुमने मुझे कबूल किया तो मेरे रिश्तेदारों को भी करना होगा. मैंने कहा था तुमसे. हाँ कहा था, लेकिन तब मुझे पता नहीं था तुम्हारे रिश्तेदार ऐसे होंगे. चुप. उनके खिलाफ एक भी लफ्ज नहीं कहना. क्यों नहीं कहूँ? पता है तुम्हारी माँ ने आज. बस. चला. मनीषा, नेहमी नेतो ना आर्याला आपण. आजही नेलं असतं त्याला ड्राईव्हला, पण इथे सगळेजण जेवायला वाट बघत असतील. ओके ओके, उद्या नेऊया, बीचवर नेऊया त्याला. बास. आज पहिल्यांदा भेटणार तू माझ्या घरच्यांना, ते या अशा मूडमध्ये. आता प्लीज तिकडे घरी गेल्यानंतर जरा नीट वाग. नीट वाग जरा प्लीज. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. फक्त तुझ्याच? आई, चला पळा पळा, आईकडे पळा. अरे कुठेस तू? मी तुलाच फोन करत होते. येते ना मनीषा? हो, आले ना. अरे मग कुठे आहे? ही राहिली कुठे? मनीषा, हे मनीषा. आई, ही मनीषा. आणि मनीषा, ही माझी आई. एकुलती एक. हा, तसे आमच्याकडे सगळेच एकुलते एक आहेत म्हणा. हे काय आहे? तुम्ही काय इकडेच काय गप्पा मारत उभे राहिलाय? चला आज चला. आणि ही नंदा, माझी बहीण. आई एकुलती एक. हा, चला. हो चल ग. ये ना. बाबा, ही मनीषा. आणि मनीषा, हे माझे बाबा. एकुलते एकच. हे घे. प्लीज बी कम्फर्टेबल. कुणालाच बोलायला फुरसत नाहीये. त्यापेक्षा मी आर्याला व्यवस्थित जेवायला घालून आले असते तर. मी करू का काही मदत? अगं नको ग, झालंच आहे सगळं. आता हे एवढे फुलके केले आणि वरणाला फोडणी घातली ना की जेवायलाच वाढायचंय. अजून जेवण तयारही नाहीये. आणि म्हणे सगळे जेवायला खोळंबलेत. अगं तू बस ना बाहेर, तुला उकडत असेल इथं. नाही, छान वारा येतोय ना खिडकीतनं.
आसिफच्या किचनला 4 एक्झॉस्ट फॅन्स होते. इकडे फारच कोंदट आहे. हे काही बरोबर नाही माझं. सवयच लागली आहे मला. सुरुवातीला खोटी स्तुती करायची आणि मग नाही, यांच्या अपेक्षा फार उंचावून टाकणं काही खरं नाही. मी आहे तशीच त्यांना कळायला हवी. पुढे मग फार जड जातं. अगं केव्हाचा आणीन आणीन म्हणतोय तुला. शेवटी आज नंदा आली ना तेव्हा योगाला बघ. म्हणजे सगळं पक्क ठरवलंय का काय यांनी? काय ग किती वर्षाचा झाला ग आर्य आता? 6 वर्षाचं होईल सप्टेंबरमध्ये. अच्छा. त्याचा धर्म बदलला नाही ना ग? नाही म्हणजे तो मुसलमान होता ना म्हणून विचारते. काय म्हणून उत्तर द्यायचं मी या बाईला? कोण लागते ही माझी? काय चाललंय तुमचं? ए दादासाठी सलाड मी करणार हं. ठीक आहे पण त्याआधी मला लसूण सोलून दे जरा. ओ माय गॉड, आय थिंक रिया इज क्राईंग. प्लीज 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 हे पकड ना. चालेल. मी देते ना सोलून. अगं नको कशाला दमली असशील तू. नाही असू दे. आई पाहिलं ना, रियाला भूक लागली आहे. मग आजपासून किती वेळा विचारलं मी तिला भूक लागली का, भूक लागली का, तर एक नाही 2 नाही, आणि आता भोकाटपासून रडतीये ती. खरं तर अनिल सुद्धा तिला किती प्रेमाने भरवतो, पण नाही. आणि शेवटी मला वाटतं ना, आईने भरवलेलं ते आईने भरवलेलं, हो की नाही? आले मी, एक्सक्यूज मी. आज किती दिवसांनी माझ्या हातून भरवून घ्यायचा हट्ट केला होता आर्यने, आणि मी इथे या अनोळखी माणसांना भेटायला त्याच्या तोंडात चक्क घास कोंबून आली. झाला का ग लसूण सोलून? हो मगाशीच. मला जरा बारीक चिरून दे. ठेचून देऊ का? नाही ग आमच्याकडे बारीक चिरून घालतात. तुमच्याकडे ठेचून घालतात का? हो. त्यांच्यात काय सगळं ठेचून कुटूनच घालतात ना. मी माझ्या आईच्या घराबद्दल बोलत होते. बराच वेळ झाला, भूक लागली असेल ना? मोटारीच्या स्पेअर पार्ट्सचा धंदा आहे ना तुझा? बायकांच्या धंद्यामध्ये हा एकटाच पुरुष आहे बाबा. हे हा अभिमानाने सांगतोय का टिंगल करतोय माझी? पूर्ण वेळचा व्यवसाय आहे. स्पर्धाही खूप आहे आणि मेहनतही. संसार आणि मुलं सांभाळून सगळं करायचं म्हणजे आणि काय ग तू काही खातच नाहीयेस? थांब तुला भात वाढते. नाही झालंय माझं. काय झालं, आमच्या घरचं जेवण आवडलं नाही का? नाही तसं नाही. शाकाहारीच ना? हो म्हणजे मला एक फोन करायचा होता. फोन करायचा ये ना.
आई आर्य झोपला? हो अगं, रडून रडून दमला आणि झोपला. सुरेश अंकल आईस्क्रीम खायला नेणार म्हणून हट्ट करत होता. शेवटी खूप रडला, दमला आणि बूट घालून तसाच झोपला. मी येतेच आहे हां, काळजी करू नकोस. ठीक आहे. अजून काळजी करते आई तुझी? याचा अर्थ काय? जिच्या आयुष्यात एक मोडकं लग्न आणि पोरकं पोर आहे, तिच्या आईने काळजी करू नये? आईची जात आहे, काळजी तर वाटणारच ना. शिवाय आर्य एकटा आहे ना घरी. मी तरी काय स्पष्टीकरण देत बसली आहे? आणि हे लोक हे सगळं आस्थेने बोलतायत की लग्नाच्या दृष्टीने माझी नालायकी जाणवून देत आहेत? लेकाचा हट्ट म्हणून बिचाऱ्यांना या सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध पटवून घ्यायला लागत असतील. त्यात त्यांची तरी काय चूक? त्यांच्या आयुष्याबद्दल, संसाराबद्दल काही कल्पना, काही स्वप्न असतीलच ना. येते नंदा. ओके, नाईस टू मीट यू. खरं सांगू, मी ना लहानपणापासून इमॅजिन करायचे की माझ्या दादाची बायको कशी असेल, गोरी शेलाटी. तू अगदी तशीच आहेस. यू आर व्हेरी स्वीट अँड आय एम शुअर की तू माझ्या दादाला खूप सुखात ठेवशील. आता येत जा हा अधूनमधून. मनीषा, मनीषा का वागलीस तू असं? मी आसिफशी असं वागले असते तर त्याने केवढा आरडाओरडा केला असता. असला प्रश्न विचारताना त्याच्या नाकपुड्या थरथरल्या असत्या, ओठ वाकडे झाले असते, डोळ्यातून अंगार स्फुरले असते. हा खरंच वेगळा आहे. आसिफपेक्षा अनेक अर्थांनी चांगला आहे. मी असं वागायला नको होतं. बोल ना मनीषा, का वागलीस तू असं? अशी म्हणजे कशी? कोणाशी धड बोलली नाहीस, धड जेवली नाहीस, निघताना साधा नमस्कार सुद्धा केला नाहीस. मी अशीच आहे सुरेश, आणि अशीच राहणार. मी नाही स्वतःला बदलू शकत या वयात. मी नाही स्वतःला सामावू शकत तुमच्या घरात, रादर कुणाच्याच घरात. नवा गडी नवं राज्य मांडायचा उत्साह आता माझ्यात राहिला नाही. एकदा डाव मांडला, त्यात बाद झाले मी. आता नवा डाव मांडायच्या आधीच माघार घेते. मनीषा, इट वोंट वर्क सुरेश. इट नेव्हर विल. आणि माझी आई, बाबा, नंदा या सगळ्यांना भेटण्याआधी हे वाटलं नव्हतं? वाटलं होतं ना. तुझ्यात गुंतत गेल्यापासून वाटत होतं. पण तुझ्या माणसांना भेटले आणि त्याला एक निश्चितता आली. त्यांना भेटले म्हणून काहीतरी निर्णय तरी घेऊ शकले मी अपराधी आहे त्यांची, आणि आभारी.
गुड बाय सुरेश. गुड बाय फॉरएव्हर. हा आसिफ शेखचा मुलगा, त्याच्यासारखा आतल्या गाठीचा आणि हट्टी, की मग हा माझ्यासारखा. मनू